इथं कुणाला सभागृहामध्ये मोबाईलचा अलाउड नव्हता, तर तो अलाउड त्यांनी काय केला, आम्ही अगोदरच जमा केले होते, 2 दिवस अगोदरच फोन जमा केले होते. त्यांनी प्रत्येक त्यांच्या सदस्याकडे जमा फोन होते. बरं फोन असू द्या, त्याच्याशी मला सहमत मी आहे. पण जर तो कामेश जे आपले उमेदवार होते त्यांना अक्षरशः तिथून उचलून आपल्या बेंचकडून उचलून तिकडे नेलं, तरी आम्ही गप्प होतो. त्यांना समजवलं आम्ही, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्याला अक्षरशः माझ्या समोर, मी विटनेस दिलं, माझ्या समोर त्यांनी चिमटे काढून त्याला प्रवृत्त करायला लावले, त्याला हात वर करायला लावला, त्याला इलेक्शनला मतदान करायला प्रवृत्त केलं त्यांनी. दुसरी गोष्ट, हे आपले राजूभैया भोसले त्यांनी मी त्यांना टॉर्चर सुद्धा केलं की तुम्ही करताय ते माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही करताय ते चुकीचं करताय आणि हा अन्याय आहे, सामान्य जनतेवरती अन्याय आहे. तरी सुद्धा त्यांनी चिमटे काढून थोडा शब्द राहून परत त्यांना तोच प्रकार केला. मग शेवटी मी कलेक्टरांना विनंती केली, जर तुम्ही त्यांना हे करत नसाल तर आम्ही ही निवडणूक लढवून देणार नाही, स्टॉप करणार आम्ही. पण त्यांनी मग शेवटी फोन काढून घेतले. फोन काढल्याच्या नंतर पण त्यांना अक्षरशः डोकं टेकलं की मला हे प्रकरण मान्य नाही. तरी सुद्धा त्याला आणि कलेक्टर घरगड्यासारखे वागले आणि त्यांनी जो धक्काबुक्की केला, घरगड्यासारखं वागून जनतेवरती, पालकमंत्र्यांवरती जो अन्याय केला, त्याचा आम्हाला गव्हर्नमेंटनं, सरकारनं आम्हाला न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे. आणि यांना बडतर्फ केलंच पाहिजे. नाही, आम्ही जाण्याच्या अगोदरची गोष्ट, आम्ही आत्महत्या सभागृहात जायच्या अगोदर त्यांचे सगळे उमेदवार, ज्याला अलाउड आहे तो पण तिथं होता, ज्याला अलाउड नाही तो पण तिथं होता. मग हा न्याय कुठला? नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तिथं काय करत होते? मग त्यांचा अधिकार कुठला? ह्याच्या सभागृहामध्ये इतरांना अलाउड नाहीये.